नमस्कार, शुभप्रभात. बघू शकता मित्रांनो, आता आज सकाळी मी 9:30 वाजता 9:30च्या अगोदरच शेताकडे फवारण्यासाठी गेलो होतो. तर कापसाला तिसरी फवारणी होती, जी की फूल आणि पाते निघण्याचं आणि फांद्या वाढवण्याचं एक चार्जर नावाचं होतं, जे नाशिक कंपनी आहे. आणि एक BASFचं सेफिना नावाचं एक होतं. आणि पूर्वीचे दोन होते, एक चॅलेंजर आणि सापा, जे बुरशीनाशक पावडर होतं. तर सकाळी गेल्यावर मी वाट बघितली. फवारावाला जरा लेट आल्यामुळं मग आल्यावर नंतर एक घागर भरलेली ठेवली होती, एक टाकी भरली आम्ही. आणि मग फवारेवाले दादा आणि मी जाऊन 2 भरून आणल्यावर नंतर औषध वगैरे काढून त्यानं डब्बा मधात ओतून आम्ही गेलो. आणि जाऊन भरून आणल्यानंतर त्यानं थोडं पॉवर ऑफ एनर्जी तंबाखू वगैरे खाला. नंतर टाकी भरली आणि मग दोरी मारायला सुरुवात केली. पण तिकडं 3-3.5 घंटे चालल्यामुळं थोडं थंड गरममध्ये चालू झालं नाही. 2-4 दोऱ्या मारल्या आणि दोऱ्या मारल्यानंतर 5व्या किंवा 6व्या दोरीला मस्त छानपैकी चालू. 5-6-7व्या दोरीला फायनल चालू झाल्यावर मग मी सोयऱ्यानं चालू झाल्यावर सोयऱ्याने एक अडकिला बेल्ट आणि दुसऱ्या बेल्ट अडकल्यानंतर उचलून दिला. मग तुम्हाला तर माहीत असते, उचलून दिल्यानंतर फवारणी चालू झाली. मग सोयरा उजव्या हातावर खाल्लाकडून वरलाकडं फवारीत गेला. मग नंतर मी पाणी आणून औषध काढून पाते आणि फांदी निघण्यासाठी आणि कापूस हिरवा दिसावा म्हणून ते औषध फवारलेले आहे. तुम्ही बघू शकता. टाकी संपली की जाग्यावर त्याला पाणी नेऊन टाकीमध्ये टाकावं लागते, नंतर उचलून द्यावं. तर नंतर 3 टाक्या तर आम्ही अगोदरच आणून ठेवल्या होत्या. नंतर 4थीला मी गेलो. जरा टाईम लागला, लांब असल्याकारणानं औषध काढून वगैरे उचलून द्यायचं आणि औषध काढून जायचं म्हणलं की टाईम लागते. तर ते असं तुम्ही बघू शकता. आज तिसरी फवारणी केलेली आहे मग गावकराच्या हाताने.